वेळेस थांबणार नव्हतो. मी काँग्रेसला तिकीट मागितलं होतं, का काँग्रेसनं मला नाकारलं, का नाकारलं मला माहिती नाही. अवैध धंदे भरपूर चालतात. दारू, गुटखा, जुगार, चरस, गांजा, अफू असे जे प्रकार आहेत अवैध धंदे, व्याजानं व्याजीबट्टी करणारे. तर हे सगळे अवैध धंदे रोखण्यासाठी नेमकं आपलं पाऊल काय असणार आहे? ह्या धंद्यावर होईल तितका आळा नाही. ही जनता ठरवलं ना. पण आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी यावेळेस थांबणार नव्हतो. मग आता बस झालं, दुसऱ्यांना संधी भेटावं. पण जी घराणीशाही इथं चालू आहे, जी की बाप एक बार नगर सेवक बनेगा, बाद में बेटा बनेगा, ऐसा नहीं चलेगा ना. दूसरे को भी संधि मिलना चाहिए. हाँ, अगर इस जगह दूसरा बैठता था तो मैं भी घर में बैठता था. इस जगह वही बैठा, इसलिए मेरे को भी आना पड़ा मैदान में. महानगरपालिका निवडणूक 2026 सध्या सुरू झालेली आहे. महानगरपालिकेच्या तोफा गडाडल्या आहेत. प्रचारसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले जातात. त्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा 3 नगरसेवक पदाचे उमेदवार या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. प्रथमतः ऐश्वर्या सुशील चिकटे ह्या उच्च विद्याविभूषित आहेत, त्यासुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर अब्दुल गफ्फार अब्दुल रजाक मनियार हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आणि सचिन अशोक मस्के हे सुद्धा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं या प्रभागामध्ये कुठल्या समस्या घेऊन ते या रिंगणात उतरलेत. सर्वप्रथम महाराष्ट्र जीवनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगाल सचिनजी, कुठल्या समस्या घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलात? वार्ड क्रमांक 7चा मी पहिलं पण नगरसेवक होतो. ह्या वार्डामध्ये पहिलं काही काम झालं नव्हतं. रोड, नाली, पददिवे, इंधन हिरी नव्हत्या. समाज मंदिराचे तसेच कामं रखडले होते. हां, आणि रस्त्याची तर इतकी दुरावस्था झालेली होती की त्याच्यावर म्हणजे रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे हे कळत नव्हतं. ह्या 5 वर्षामध्ये 5 वर्षांनी वरले बोनस 3 वर्ष भेटले काम करण्यासाठी. तर ह्या 8 वर्षामध्ये इतके कामं केले की तुम्ही उद्या येऊन पाहिलं तर वार्डामध्ये सध्या आता काम करावं हीच कुठं म्हणजे प्रश्न आहे, फंड कुठं आहे. तर ह्या प्रकारे सर्व मी कामं केलेले आहेत. आणि वार्ड क्रमांक 7 मधली जनता सर्व माझ्यासोबत आहे. यावर्षी पावसाळ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला, ड्रेनेज फुल झाले, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. तसं आपल्या प्रभागामध्ये काही घडलं होतं का? झोपडपट्टी भागामध्ये, विलासनगर भागामध्ये थोडा तसा प्रकार घडला होता. कारण की तिथं घराला घरं इतके चिटकून आहेत, महानगरपालिकेच्या ते जाग्यामध्ये राहतात. मी त्यांना बोललो होतं की बाबा तुम्हाला हे भविष्यामध्ये पावसाळ्यामध्ये परेशानी होईल आणि हे माझ्या सहखर्चाने मी तुम्हाला करून देतो असं त्यावेळेस म्हणलं होतं. पावसाळ्याच्या पहिलं. पण ते थोडंसं सलम एरिया आहे, त्याच्यात शिक्षण नसल्याअभावी त्यांना म्हणजे काय डोक्यात म्हणजे त्यांना कोण विरोधकांनी काय भडकविले काय मला माहिती नाही. ते मग ती काम तसंच रखडलं. त्याच्यामुळं थोडंसं तिथं गटारी वगैरे रस्ते नसल्यामुळं आणि तिथं उगं पाऊल वाट आहे 2 असं मला वाटतंय 2 फुटाचा. मग त्याच्यामुळं तिथं पाणी वगैरे जाम पावसाळ्यात होतंय. तरी पण महानगरपालिकेचे कर्मचारी वगैरे बोलून पावसाळ्यात ह्यावेळेस त्यांचं म्हणजे थोडंसं अडचण दूर केलेली आहे. पण येणाऱ्या काळात आता मी निवडून आलो तर ह्यावेळेस 100% नक्की त्यांचा विश्वास जिंकून त्यांना ते व्यवस्था करून देईन, जे की न पाणी जमणं, त्यांच्या घरात न जाणं. नक्कीच. आम्ही प्रभाग 7मध्ये फिरलो असता बऱ्याच ठिकाणी सचिन मस्के यांचं नाव घेतलं जातं. एक चांगले उमेदवार आणि चांगले नगरसेवक म्हणून यांचं नाव वर्णिलं जातं. एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये सचिनजी आपण कोणत्या कामाला प्राथमिकता देणार आहेत? सध्या महानगरपालिकेचे कामं म्हणलं तर रोड, नाली, रस्ते, पददिवे, इंधन हिरी, समाज मंदिर असेच आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं तर इथं आमच्या इकडे दादागिरी भरपूर वाढलेली आहे. व्याजानं भरपूर पैसे दिले जातात. व्याजानं इतके पैसे दिले जातात की ते 50-50, 60-60% व्याज त्याचं आकारलं जातं. हां, मग अशा गोष्टीला आळा घालण्यासाठी मला इथं लोकातूनच प्रतिसाद आहे. मी खरं तर ह्यावेळेस थांबणार नव्हतो. मी काँग्रेसला तिकीट मागितलं होतं, का काँग्रेसनं मला नाकारलं, का नाकारलं मला माहिती नाही. पण त्या कामाची पावती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाने माझी दखल घेतली आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे घड्याळ या चिन्हावर उभा केलं. वार्डामध्ये अवैध धंदे भरपूर चालतात. दारू, गुटखा, जुगार, चरस, गांजा, अफू असे जे प्रकार आहेत अवैध धंद्याचे आणि व्याजानं व्याजीबट्टी करणारे.
तर हे सगळे अवैध धंदे रोखण्यासाठी नेमकं आपलं पाऊल काय असणार आहे पुढलं? मुळात मला हे म्हणायचं आहे की इथल्या नागरिकांना, इथल्या जनतेला माहिती आहे की दारूचे धंदे कुणाचे आहेत, मुळात मटका कोण आणला, व्याजभट्टी कोण करतंय, हे इथल्या नागरिकाला माहिती आहे. आणि ह्या नागरिकानं ठरवलंय असं की ह्या वेळेस ह्या धंद्याच्या, ह्या व्याजभट्टीच्या विरोधात अगर कुणासोबत राहावं तर ते सचिन मस्के. बरोबर. तर सचिन मस्के हीच पर्याय आहे इथं. आणि त्याच्यात मला सोबतीला ऐश्वर्या दिदी चिकटे आहेत, गप्पारभाई मनियार आहेत. आम्ही तिघे मिळून ह्या धंद्यावर होईल तितका आळा घालणार. ऐश्वर्या चिकटे ह्या खूप उच्च विद्याभूषित आहेत, त्या लंडनमध्ये शिक्षण आपलं घेऊन आलेले आहेत. नक्कीच त्यांच्या शिक्षणाचा फायदा इथल्या गोरगरीब जनतेसाठी होईल. खरं पाहिलं तर बौद्धनगर म्हटलं तर संपूर्ण हा मजूर एरिया आहे. मजुरीवर काम करणारे लोक जास्त आहेत इथं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर त्यांच्या बाबासाहेबांच्या स्वप्नातलं जे शिक्षण आहे, त्या शिक्षणासाठी आपण कोणतं पाऊल उचलणार आहात? होईल तितकं वार्डामध्ये अभ्यासिका, वाचनालय, विद्यार्थ्यांना शिक्षण कसं चांगलं भेटल ह्याच्यावरच मी येणाऱ्या काळात मी काम करणार. स्पर्धा परीक्षा वगैरे ह्याच्यावरच मी काम करणार. नक्कीच. तर विजन खूप चांगलं आहे आपलं, परंतु येणाऱ्या काळामध्ये आता मतदार काय प्रतिसाद देतात ते पाहूया. एक शेवटचा प्रश्न घेतो. काल रवींद्र चव्हाणांनी एक वक्तव्य केलं विलासरावांबद्दल, तर त्याचा कुठंतरी परिणाम भाजपला होईल का? ते काय केलं काय नाही आणखी मी पण ऐकाय नाही, पण मी ऐकल्यावर 100% त्याच्यावर मी तुम्हाला पुन्हा नंतर बोलू. विरोधक तर घड्याळाचा अपप्रचार करत आहेत की अजितदादा इतके दिवस आमच्यासोबत होते, आता अजितदादा आमच्यासोबत नाहीत, म्हणजे युती झाली नाही सध्या तुमची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. पण विरोधक तुमचा अपप्रचार करत आहेत एकंदरीत. तर विरोधकांना या न्यूजच्या माध्यमातून काय संदेश द्याल? अपप्रचार म्हणजे काय करत आहेत? घड्याळाकडे सक्षम असे उमेदवार नाहीत, घड्याळ येऊ शकत नाही, घड्याळाचं वर्चस्व लातूरमध्ये राहिलेलं नाही. हा गड काँग्रेसच्या हातातून आम्ही घेतलेला आहे. मग तो गड खरंच काँग्रेसच्या हातातून जाईल का, किंवा तुमचे राष्ट्रवादीचे उमेदवार येणार नाहीत असं काही होणार आहे का? प्रथम मी सांगतो की हा युतीचाही राज्य लेवलचा प्रश्न आहे, ती मोठ्या नेत्यांचा म्हणजे वरल्या आमच्या टीमचा प्रश्न आहे. हे माझ्या लेवलचा नाही, ही फक्त माझ्या वार्डापुरता आहे. मग ह्याच्यावर मी म्हणजे अशी काय टिप्पणी करणार नाही. पण जे विरोधक जी म्हणतात इथं येत नाही, हे जनता 15 तारखेच्या बाद ठरवल. त्यांनी आणि मी बोलून फायदा नाही, ही जनता ठरवल ना 15 तारखेच्या बाद. बरं, आता शेवटचा प्रश्न घेतो. युवकांसाठी आपलं काय विजन असणार आहे? हे जे युवक आहेत त्या युवकांसाठी नोकऱ्यासंदर्भात, त्यांच्या रोजगारासंदर्भात काय विजन असणार आहे आपलं? हे बघा, मी पहिलं तर मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. VSP आंतर संघटनेच्या माध्यमातून विनोद भाऊ खटके यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे, चळवळीतूनच आलेलं आहे. सर्वप्रथम आम्ही शिक्षणावर, विद्यार्थ्यावर म्हणजे ह्याच्यावर काम करतो. विद्यार्थ्यांना रोजगार कसा मिळेल, विद्यार्थ्यांना शिक्षण कसं मिळेल ह्या पद्धतीने काम करतो. आणि आम्ही दुष्काळाच्या टायमाला आम्ही नोकरी मेळावे घेतले आहेत, त्यावेळेस 1000-1500 युवकांना ह्याचा लाभ भेटलेला आहे नोकरीचा, जे की ते प्रायव्हेट जॉब आहेत. तर ह्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये नागरिक तर माझ्या सोबतच आहेत. घड्याळासमोर ही बटन दाबून मला विजय करतील आमच्या तिघांना पण. आणि मी विजय झाल्यावर माझं सर्वप्रथम इतके युवकांना नोकरीचा लाभ कसा भेटेल, येणाऱ्या काळामध्ये नोकरीचा मेळावा घेऊ हीच प्रयत्न करणार. चंद्रकांत चिकटे यांचं वर्चस्व असलेला हा भाग आहे. आतिश चिकटेंना याचा फायदा होईल असं वाटतं का? तुम्ही असा प्रश्न विचारलाय किती नागरिकाला विचारा, मला मी कसं सांगू शकणार? एकंदरीत आपल्या प्रभागामध्ये तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी यावेळेस थांबणार नव्हतो. मग आता बस झालं दुसऱ्यांना संधी भेटावं. पण जी घराणीशाही इथं चालू आहे, जे की बाप एक बार नगर सेवक बनेगा, बाद में बेटा बनेगा, ऐसा नहीं चलेगा ना. दूसरे को भी संधि मिलना चाहिए. अगर इस जगह दूसरा बैठता था तो मैं भी घर में बैठता था. इस जगह वही बैठा, इसलिए मेरे को भी आना पड़ा मैदान में. ही घराणेशाही मोडीत काढू असं वाटतं ह्यांना, असं यांचं म्हणणं आहे. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. एकंदरीत आपल्या ज्या पक्षाच्या जागा आहेत त्या किती निवडून येतील असं वाटतं? राष्ट्रवादी पक्षाच्या किती जागा निवडून येतील?
मी सध्या माझ्या वार्डात पुरतं सांगतो की इथल्या तर 3 जागा येतील, पण मी माझ्या पूर्णपणे वार्डातच लक्ष आहे. आणखी मी बाहेरली काय माहिती घेतलेली नाही. हे माझ्या आमच्या वरिष्ठाला विचारलं तर त्यांच्याकडे माहिती असेल, त्यांनी तुम्हाला सांगतील. तर असे हे सचिनजी मस्के आहेत, त्यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत. यांच्यासोबत ऐश्वर्या सुशील चिकटे ह्या सुद्धा उच्च विभूषित आहेत. त्यांचं शिक्षण चांगलं झालं आहे आणि त्यांच्या शिक्षणाचा फायदा इथल्या वार्डातील लोकांना, इथल्या जनतेला नक्कीच होणार आहे असाही विश्वास आत्ता मस्के सरांनी आपल्याला बोलून दाखवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जनता उच्च विद्याविभूषित उमेदवाराच्या पाठीमागं थांबते हे मात्र पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खयूम शेखसह मी तुळशीराम शेळके, प्रभाग क्रमांक 7, बौद्धनगर, लातूर.